साखरच कसं काय गोड म्हणतात? हे सगळे गोड आहेत का नाही पदार्थ? का साखरच गोड आहे नुसती? हे सगळे पदार्थ गोड नाहीत का? सगळे पदार्थ गोड आहेत. पण मला सांगा, या सगळ्या पदार्थातली जर साखर काढून घेतली तर गोड आहेत का? गुलाबजामुन तयार केले आणि पाकात नाहीच बुडविले तर गोड लागले की नाही? तसेच वाढायचे. तळलेले गुलाबजामुन आम्हाला डायबिटीसवाल्याला वाढतात ना, नाही का? तसेच वाढतात नाही का? डायबिटीसवाल्याला काय नाही, फक्त तळतात आणि वाढतात. म्हणतात महाराज तुम्हाला डायबिटीज वाढते नाही का? मग तुम्हाला हेच नाही का? नुसते सपक सपक खा नाही का? मग त्याला जर साखरेच्या पाकात नाही बुडवलं तर गोड लागतील का नाही गुलाबजामुन? मग साखरेला गोड म्हणजे गुलाबजामुनला गोडी साखरेची आहे का गुलाबजामुनची आहे? साखरेची आहे. मग लाडूला गोडी साखरेची आहे का गुलाबजामुनची आहे? बासुंदीला गोडी साखरेचीच गोडी आहे की नाही? मग सगळ्यामध्ये गोडी कुणाची आहे? साखरेची गोडी आहे. मग साखरच गोड आहे का बाकीचे पदार्थ गोड आहेत? साखरच गोड आहे. तसं देवच आनंदरूप आहे का बाकीचे पदार्थ आनंदरूप आहेत? त्या सगळ्या पदार्थामध्ये आनंद कुणाचा आहे? तो देवाचाच आहे नाही का? आपल्याला लक्षात येत नाही ते. आपल्याला वाटते पदार्थाचाच आनंद आहे नाही का? आपल्याला वाटतं गुलाबजामुनच गोड आहेत. गुलाबजामुन गोड नाही, पांचट येते नाही का? गुलाबजामुन पांचट येते का? ते गोड कशामुळे झालं आहे? त्या साखरेमुळे झालं आहे. त्या साखर मिसळी म्हणून गोड झाला. तसे सगळे पदार्थ दुःखरूपच आहेत. त्याच्यामध्ये सुख दिसतं ना, ते देवाचे जरा जरा आलेलं ते जरासं सुख तिथं दिसतं.